मित्रांनो, आता आपण आलेलो आहे महान जगदीश्वराच्या मंदिरामध्ये, जिथे छत्रपती शिवाजी महाराज रोज सकाळी दर्शनाला यायचे. राणीवसामध्ये प्रत्येक राणी जगदीश्वराच्या मंदिरात यायची. आणि तुम्ही बघू शकता एक वास्तुकलेचा किती अप्रतिम असा कन्स्ट्रक्शन त्या काळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिरोजी इंदुलकर साहेबांनी केलेलं होतं. खरोखर खूप सुंदर, म्हणजे आपण बोलू शकत नाही किंवा सांगू शकत नाही. आजच्या कंडिशनला असं या पद्धतीचं कन्स्ट्रक्शन निदान आता तरी होणं शक्य नाही. ज्या पद्धतीने त्यांचं दूरदृष्टी आणि जे आर्किटेक्चरल इंदुलकरांनी लावलं होतं ते डोकं, ते खरोखर अप्रतिम आहे. आपण आता जगदीश्वराच्या मंदिराचं दर्शन करूया. म्हणजेच आपल्या राजांची समाधी आणि शंकराचं मंदिर, त्या ठिकाणावरती जे राजांचं जे मंदिर पाहतोय, लांबून पाहिलं तर या मंदिराचा आकार कोणत्या टाईप मध्ये पाहायला भेटला बघा, मस्जिद. हे मंदिर असं का बांधकाम केलं तर त्यावेळेची मोगल लोक ही उंचीने भरपूर असायची बघा. या जर मोगलांनी लांबून जर पाहिलं, तंडावाटोपलं मस्जिद आहे, हे लांबणत नतमसून निघून जावं आणि जवळ आले तर यातमध्ये नतमसून आतमध्ये शिरावं, दरवाजे सुद्धा लहान ठेवलं. म्हणजे 400 ते 450 वर्षापूर्वीचं मंदिर आपल्याला हाय तसंच इथे पाहता येतं. मंदिराच्या समोरच्या बाजूला आपल्या राजांची स्त्री समाधी आहे. या समाधीचा शोध लावणारे महात्मा ज्योतिबा फुले यांनी शोध लावला. 1926 साली रायगड स्मारक मंडळाच्या वतीने त्या समाधीचं बांधकाम करण्यात आलं. तसा आपण जिथे भला मोठा नगरखाना पाहिला, तसा तिथे एक नगरखाना. या नगरखान्याच्या पायरीवरती 2 अक्षरामध्ये सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर असा एक नावाचा लेख आहे. ज्यांनी रायगडाला जन्म दिला किंवा ज्यांनी रायगडाचं बांधकाम केलं हे आर्किटेक्ट किंवा इंजिनियर म्हणतात. आपल्या राजांनी प्रत्येकाला हुशारीप्रमाणे की नोंदीप्रमाणे बक्षीस देण्याची सुरुवात केली होती. राजांनी हिरोजींना बोलवण्यात केलं. हिरोजींना विचारलं तुम्हाला बक्षीस काय हवं, की राजांना सांगितलं की राजे ज्यावेळेस माझी मागण्याची वेळ त्यावेळेस राज्यसभेत नव्हे तर या मंदिरात मामूल गेली. राजांची मिरवणूक हत्तीच्या अंबारीत बसली. राजे राजमार्गाने शंकराच्या मंदिरामध्ये आले. शंकराच्या मंदिरामध्ये येताच की हिरोजींनी डोक्यावरचा मानाचा फेटा काढला. राजांना तिवार मानाचा मुजरा केला आणि राजांना थांबवलं. राजे तुम्ही थांबा, दर्शन करण्याच्या आधी माझं बक्षीस द्या, नंतर मग दर्शन करून तुम्ही बाहेर या. राजांनी हिरोजींना विचारलं तुम्हाला बक्षीस काय हवं, दान दौलत सोनं नाणं हिरा माणिक मोतिक, एवढा मात्र काही नको आहे. 4 गावाची इष्टक मंगत राजांनी सद दिली असती. 10 गावांची वतनदारी मंगातली असती तरी देऊन टाकली असती. एवढं शेवटपर्यंत न मागताच की हिरोजींनी काय मागावं, की राजांना सांगितलं की महाराज यार सदैव सांज सकाळी येता जाता तुमच्या उजव्या पायाची धूळ आमच्या मस्तकी लागावी म्हणून या पायरीवरती एक नावाची पाटी किंवा एक नावाचा लेख म्हणजे आतल्या. मग त्या ठिकाणी त्यांचा एक नावाचा लेख किंवा नावाची पाठी पाहायला भेटते की सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर असा एक नावाचा लेख पाहायला भेटतो. या ठिकाणी तर माहिती पूर्णपणे संपून जाते की जेणेकरून मी तुम्हाला काही 2 शेअर सांगतोय बघा, की अंधार पडला की पाहता दिवा पाहिजे, की अंधार पडला की पाहता दिवा पाहिजे. पाहता या महाराष्ट्राला पुन्हा एकदा या राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांचा शुभा पाहिजे. घासल्याशिवाय धार नाही या तलवारीच्या पातेला, आणि मर्द मराठ्यांशिवाय अर्थ नाही बघा या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला बघा. प्रजापती सुवर्णरत्न श्री
तर मित्रांनो, आता आपण रायगडाचं पायी उतरतोय आणि आता सध्या आपण आहे आई शिरकाईच्या मंदिरामध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे काही सगळे लोक होते, आपण बघितलं असेल स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेमध्ये आई शिरकाईच्या देवीचा उल्लेख त्यामध्ये सुद्धा झालेला आहे. तर हे ते मंदिर आहे जे ओरिजिनल आपण आता बघतोय सध्याच्या कंडिशनमध्ये. त्याची काही ठेवण त्या मंदिराची आहे ते ह्या पद्धतीची तुम्हाला दिसतंय, जे बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला दिसत आहे. ओव्हरऑल सगळा जो गडकिल्ला आहे, गडकोट आहे, तो आपला पाहून झालेला आहे. तसंच आता काही महत्त्वाच्या गोष्टी मी तिथे नोटीस केल्या, जसं की पर्यटक येतात. महाराजांचा किल्ला आहे आपला श्रीमान रायगड. आपण त्याला असं म्हणू शकतो की राजांचा किल्ला, किल्ल्याचा राजा किंवा किल्ल्याचा राजा, राजांचा किल्ला. या किल्ल्यावर बरेच ठिकाणी घाण दिसली मला, म्हणजे प्लास्टिकच्या बॉटल आणि बऱ्याच साऱ्या अशा गोष्टी. मला आलेल्या प्रत्येक पर्यटकांना मी रिक्वेस्ट करतो, विनंती करतो त्यांना की गडावर येताना पाण्याच्या बॉटला वगैरे तुम्ही सोबत आणा, पण सोबतच त्या रिटर्न घेऊन जा. गडावर कचरा करू नका. आजपर्यंत आपण बघतो की दिल्लीचा लाल किल्ला आपण बघतोय, आग्र्याचा लाल किल्ला बघतोय, राजस्थानमधले जे किल्ले आपण बघतोय, त्या किल्ल्यांमध्ये जे संवर्धन झालेलं आहे. आता हा किल्ला तर आपला म्हणजे पडक्या स्थितीत आहे, पण तरीसुद्धा आपला अभिमान आहे. पण आहे त्या स्थितीमध्येच त्या किल्ल्याला स्वच्छ ठेवण्याचा जे रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती आपली आहे, आपल्या पर्यटकांची आहे. तर मला असं वाटतं ना की आपण सर्वांनी ह्या रिस्पॉन्सिबिलिटीचा काटेकोरपणे पालन केलं पाहिजे. नाहीतर गडकोटांसाठी ज्या काही संस्था आहेत त्या किती करणार आहे आणि किती आपल्याला सांगणार आहे, हे आपली स्वतःची एक जबाबदारी म्हणून किंवा एक स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टी पूर्ण करायच्या आहे. की गडकोटावर आल्यानंतर कुठल्याच पद्धतीचा कचरा या गडकोटावर सोडता कामा नये किंवा कुठल्याच प्रकारची घाण इथे करू नये. आणि आपला गडकोट जो आहे हा महाराजांचा किल्ला आहे. आपलं महाराष्ट्रांचं, आपल्या मराठ्यांचं एक हृदयस्थान, आपल्या हृदयामध्ये या किल्ल्याचं एक वेगळं स्थान आहे. ते स्थान याच पद्धतीने असंच मेंटेन राहिलं पाहिजे, असंच राहिलं पाहिजे. आणि आपण हा आपला अभिमान, हा आपल्या मराठ्यांचा, आपल्या महाराष्ट्राचा, आपल्या जिथून आपली संस्कृती उदयास आली किंवा आपला जो शौर्य गाथा आपली उदयास आलेली आहे महाराष्ट्राची, निदान त्या गडकोटांवर तरी ह्या पद्धतीचा कचरा होता कामा नये अशी मी सर्वांना विनंती करतो. कृपया 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 करून गडकोटांवर कुठल्याच पद्धतीचा कचरा करू नका आणि याची निगा आपण राखूया. आपण निगा राखू तर आपली संस्कृती आपल्या पुढच्या पिढ्यासुद्धा याला बघू शकेल. त्याचप्रमाणे महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी सुद्धा या किल्ल्याकडे एक वेगळं लक्ष दिलं पाहिजे, एक वेगळं यासाठी की या किल्ल्याचं संवर्धन व्हायला पाहिजे. सध्या तो किल्ला जो आहे हा गडकोट श्रीमान रायगड जो आहे तो आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया म्हणजे पुरातत्व विभागाच्या अंडर त्याचं काम सुरू आहे. पण त्याला जो पुरेसा असा निधी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने प्रोव्हाइड केला तर ही आपली जे वास्तू आहे ही आपला एक अभिमान म्हणून परत उदयास येऊ शकते. आणि ज्या पद्धतीने आपण भरपूर ठिकाणी असे बरेच खर्च करतो महाराष्ट्र शासनाच्या थ्रू किंवा त्याच्यातर्फे एक हजारो करोड रुपयांचे आपण रोड बांधतो, तर आपण हा किल्लासुद्धा बांधू शकतो. महाराजांचा हा आपला इतिहास, आपल्या मराठ्यांचा इतिहास हा आपण आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांपर्यंत हा कायमस्वरूपीचा असं दाखवू शकतो. आजही हा किल्ला बघताना ना मनात अशा बऱ्याच गोष्टी येतात की कुठे महाराजांचं महाल असेल तर त्या काळी ते महाल कसं असेल, किंवा ह्या ज्या बाजारपेठा आपण बघितल्या या बाजारपेठा कशा पद्धतीच्या असेल, कसे घोडे यायचे, कसं, या सगळ्या गोष्टींची उत्सुकता आहे. तर ही उत्सुकता आपल्या येणाऱ्या समोरच्या पिढ्यांनासुद्धा यायला पाहिजे. हा इतिहास जेव्हा त्यांना कळेल, हा किल्ले, हे गड संवर्धन आपण करू आणि हे किल्ले जेव्हा ते बघतील, हा श्रीमान रायगड जेव्हा ते बघतील, तेव्हा त्यांच्या मनात ह्या सगळ्या उत्सुकता तयार होईल आणि त्यानंतरच आपली संस्कृती पुढे जाईल. म्हणून मला सगळ्यांना विनंती आहे की फक्त गडकोटांना सुरक्षित ठेवणे हेच नाही तर आपली संस्कृती समोर नेण्यासाठी या गडकोटांचं संवर्धन करणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. तरी महाराष्ट्र शासनाला आणि तुम्हा सर्वांना विनंती करतो की ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी, छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्याला आपल्या मुलांप्रमाणे जपलं, तसं आता आपली ही जिम्मेदारी आहे, आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे की या किल्ल्याला, या श्रीमान रायगडाला आपण जपावं. धन्यवाद.
तर मित्रांनो महादरवाजा आहे आणि महादरवाजाचं जे स्ट्रक्चर तुम्ही पाहत असाल ना आर्किओलॉजिकली तुम्ही बघा किती सुंदर बनवलेलं आहे जेणेकरून इतक्या आतमध्ये हा दरवाजा आहे की जर बाहेरून जर कोणी मारा करायचा जरी प्रयत्न केला किंवा हमला करायचा जरी प्रयत्न केला तर हा दरवाजा कधीच दिसणार नाही कुठूनच आणि याला असं एस शेपमध्ये बनवलेलं आहे जेणेकरून जर कोणी सैनिक आले जरी दुश्मनाने जर हमला जरी केला तरी ते सैनिक इथून आल्यानंतर वरून त्याच्यावर हमला व्हायचा खूप अप्रतिम खूप सुंदर स्ट्रक्चरलचा हा एक नमुना आहे आपल्याकडे रायगड म्हणजे रायगड दर्शन झालं रायगडावरून उतरलो जेवण केलं आणि निघालो आता जेवण कुठे गेलं सांगत नाही कारण जेवण भरपूर जास्ती ठिकाणी आम्हाला सर्च करावं लागलं शोधावं लागलं मिळालं नाही ठीक आहे पण आता निघालो आहे मुंबई गोवा हायवेनी परत रिटर्न चाललो आहे माणगावकडे आणि माणगावकडनं आजचा स्टे अप्रॉक्स होऊ शकतो हरिहरेश्वर बीच किंवा श्रीवर्धन बघू आता अजूनपर्यंत हॉटेल बिटेल काही केलेलं नाही आहे बट लेट्स सी पण अजून महत्त्वाचं किल्ले रायगडावर जी एन्जॉय केला आम्ही चौघांनी पण आणि जे खरोखर तिथे आम्ही फील केलं ना अप्रतिम एक वेगळी एनर्जी तिथे आपल्याला पाहायला मिळते स्वतःमध्ये पण आपल्याला एक वेगळी एनर्जी फील होते रिअली फॅन्टॅस्टिक म्हणजे महाराष्ट्रातला माझं असं वैयक्तिक मत आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक यंगस्टर्सनी एकदा तरी रायगडाला व्हिजिट करायला पाहिजे आणि तिथला इतिहास जाणून घ्यायला पाहिजे आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे मी ते अजून आहेच की रायगडाला चाललंय पण रायगडाचं पावित्र्य राखून ठेवा महत्वाचं ते आहे कारण बऱ्याच ठिकाणी मला कचरा दिसला बऱ्याच ठिकाणी काम सुरू आहे तिकडे पण लोक येतात कचरा करून चालले जातात गड संवर्धन ऑथॉरिटी आहे तिथे ते लोक करत आहे पण त्यांना एक मदत म्हणून आपण जर कचराच केला नाही तर खूप चांगलं होईल तेच आपलं एक पावित्र्य आहे बाकी तर तुम्हाला मी सांगितलेलंच आहे आणि आता श्रीवर्धन बीचला चाललो आहे बघू जर अंधार पडला वगैरे तर काही दाखवता आलं मला तुम्ही नक्कीच तुम्हाला दाखवेल लेट्स सी पूर्ण सह्याद्री आहे याला जरा एक ब्लॉग बनवा सो गाईज अजून एक महत्वाचं राहिलं होतं हे का केलं तुम्ही ना एक्सेप्ट कर आपलं एक राहिलं होतं महत्वाचं ते की आपल्यासोबत अश्विन आहे शुभम आहे त्यानंतर निलेश आहे तर आता तर मी बोललो की हो ठीक आहे मला एनर्जेटिक फील झालं पण त्यांचं एक्सपिरियन्स कसं होतं रायगडाशी आपण बोलूयात त्यांच्यासोबत अश्विन काय वाटतं तुला कसं होतं खूप छान वाटलं रायगडला जाऊन असं वाटलं की जणू आपण कुठेतरी छान ठिकाणी आलेलो आहोत म्हणजे एकदम असं वेगळी एनर्जी वाटली आपल्यामध्ये माझं पण असं मत आहे की सगळ्यांनी एकदा तरी नक्की व्हिजिट करावं रायगडला म्हणजे आपला तुला काय वाटतंय काय कसं वाटलं तुला रायगड आजचं पहिला आपल्या टूरचा एक पहिला व्हिजिट होती रायगडाला जाऊन कसं वाटलं म्हणजे काय तुझं मत आहे त्याच्यावर खूप छान वाटलं आम्ही खूप एन्जॉय केलं एक एनर्जेटिक फील केलं आणि खूप छान एक्सपिरियन्स होता आणि रोड ट्रिप कशी वाटते रोड ट्रिप पण खूप छान चालू आहे आणि नवीन नवीन गोष्टी आम्ही एक्सप्लोअर करतोय ग्रेट तर हे खूप छान एक्सपिरियन्स आहे ओके आता आपण वळूया निलेशकडे निलेश निलेश काय म्हणणं आहे तुझं काय वाटतंय रायगड म्हणजे खूप छान आहे आणि रायगडासाठी वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द पुरे पडतात गुड इतकं छान आहे म्हणून एक वेळा तरी सगळ्यांनी जाऊन यावं तिथे तर बघितलं मित्रांनो जे सोबत आपल्यासोबत सगळे आपले फ्रेंड्स आहेत आपले भाऊ लोक आहेत सगळ्यांना रायगड म्हणजे खरोखर एक अप्रतिम अशी जागा वाटली खरोखर जा